गुड मॉर्निंग फ्रॉम ओंकारेश्वर. आणि सकाळचे 6:30 झालेत. आम्ही 5 वाजता निघालो होतो पण कोणी उठलेच नाहीत. त्याच्यामुळे आत्ता 6:30 वाजता आम्ही निघतोय. आत्ता साधारण 3 तास लागतील पोचायला. वरती पक्षी कसे फिरतात. पक्ष्यांची पण सकाळ झाली आज. आता ओंकारेश्वरचं चांगलं दर्शन झालंय. बाकी उज्जैनचं कसं काय होतंय ते बघूया आणि आजच्या दिवसाला आपण सुरुवात करूया. सकाळी सकाळी गजानन महाराजांच्या मंदिराचं दर्शन घ्या आणि आपल्या दिवसाला सुरुवात करा. कम ऑन, लेट्स गो. सगळे तर निघालेत. मी पण, दीदी आणि आपली श्रुती पुढे हे करायला आपली बॅगा बिगा लावायला गेल्या. तर नक्की ते काम करतात की नाही बघूया. उठल्याला सगळ्यात पहिले तर चहा लागतो. त्याच्यामुळे चहा आपल्याला मिळतोय का ते बघू. आणि ए श्रुती लावल्या का बघा. ड्राईव्ह करायला दीदी बसते आज पुढे. त्याच्यामुळे आजचा प्रवास एकदम सुखकर आहे आमचा. काय माहिती ती कालपासून समोर येते. हे घ्या, झालं का बॅगा लावून? हे घ्या, अजून आणल्यात. सकाळी दिवसाची सुरुवात चहा घेतल्याशिवाय होत नाही. त्याच्यामुळे पहिले चहा घेतो आपण आणि मग आपण दिवसाला सुरुवात करूया. तर गरम गरम चहा दिवसही उकळतात वाटतं. काय ट्रान्झॅक्शन मला व्हिडिओ किती केले असेल? किती ट्रान्झॅक्शन झालं आपल्या? पेंडिंग आहे आपला. ह्याच्यात बोलू नको. आपण मुंबईत केला ना तो. काय बोलतो? ट्रान्झॅक्शनचा व्हिडिओ कम्प्लीट करायचा आपल्याला. हो तेच. कसं व्हायचं तुमचं? खरंच काय नाही होणार आहे. आम्ही चांगले आहोत. कुठे आपण सांग आता? कुठे? उज्जैन ना. उज्जैन आहे. आमचे 2 ज्योतिर्लिंग आता होणार आहेत आणि तिसऱ्यासाठी आमचं डील असं झालंय की अख्खा प्रवास जर पण्या जागला तर आपण त्र्यंबकेश्वरला पण जायचं. बघा तुमच्यावर टोटली डिपेंड ऑन पण्या की तो जर झोपला तर त्र्यंबक पण्या दिसणार. बाळ पण ऑल द बेस्ट. बाळ पण ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. तुला स्वतःला सगळ्यांनी याला ऑल द बेस्ट करा. तर तुम्ही ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. म्हणजे असं झालंय क्रिकेटच्या मॅच मध्ये एकच बॅट्समन राहिला तुमचा आणि तो जर आउट झाला तर विषय तुमचा एंड डेड एंड. कॅमेरा पण त्याचा फोकस काढायला लागा. तू बघा वर 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 वर. जर मी गाणं लावलं आम्ही अरे आहे तू वाटते बरोबर ना. दिदीला मागे बसून गाडी थांबवून सांगितलं. उज्जैन मध्ये आपलं स्वागत आहे. आम्ही निघालोय महाकालचं दर्शन घ्यायला. रिक्षा केली आहे, गाडी आपली पार्क केली हॉटेलजवळच. आणि आता वाजले आमच्या बरोबर 3चं स्लॉट आहे. 3 ते 4चा स्लॉट आहे. तर बघू दर्शन किती वेळात होत आहे, काय होत आहे. बाकी सगळे पाठी बसलेत. जाऊया आता. पहिल्यांदा जातो त्याच्यामुळे एक्साइटमेंट आहे कसं काय असतं. नंतर आपलं हळूहळू सगळं येणं होईलच.
आता कॉरिडॉरमध्ये तर आम्ही आलो ह्याच्या उज्जैनच्या इथे शंकराची आहे, लांबून तुम्हाला दिसते काय बघा, मस्त आहे. आता संध्याकाळी लाईट्स लागतील ना तेव्हा खूप छान दिसेल. सो फायनली आता आम्ही सगळे आत आलोय इकडे आणि कधीपासून दर्शन घ्यायचं होतं. सो आज तो योग आलाय दर्शनाचा शिक्षणाचा नाही, शिक्षण तर ह्याने घेतलं नाहीये. मी एकटाच 12वी पास चला, दर्शनाला. आणि कसं वाटतंय ते बाहेर नंतर सांगतो, कारण मोबाईल कदाचित अलाउड नाही आतमध्ये. सो कंटिन्यू करतो, बघू काय होतं आतमध्ये. मोबाईल ठेवावा लागतोय की मग घेऊन जाता ते शूट जेवढं करतात तेवढं आपण शूट करूया. आमचं इथे दर्शन वगैरे झालंय. इथे मंदिर आहे आणि दर्शन आमचं शीघ्र दर्शन होतं, त्याच्यामुळे खूप लवकर दर्शन झालं. साधारण 10-15 मिनिटाला आम्ही लाईनच्या बाहेर आलो. आता सगळे म्हणतात की दुसरं आता काय बघूया, पण रात्रीचा तो लाईट शो आम्हाला बघायचा इथे, तर म्हटलं थोडा वेळ काढूया. बाकी सगळं तिथे असे लांब बसलेत, सगळे लांब आहेत तिकडे. आता प्रत्येक जण आपापले फोटो काढायचं बघतोय. फोटो एकदा काढून झाले की बघूया, मग आपण जाऊ इथून. आता आम्ही दर्शन करून कळस बघत बसलो इकडे. माझ्या बाजूला दिदी आहे आणि दिदीने सांगायचं, दिदीने छान, अगं ते दाखव. हे बघा छानपैकी इथे ड्रॉइंग काढलंय. कोणाला वाटेल का, पण आमची दिदी एवढं सगळं करते. हे इथे बघा आणि हा कळस बघा. मस्त आहे की नाही. आणि आता आम्ही ते पोस्ट पण करणार आहोत. ह्याचा करता कोण आहे, निर्झरा आयरे. अगं बघ तू 2 शब्द आमच्याशी बोल की, आपण आणू रबर. काय टेन्शन घेते, आपल्याकडे पास आहे, एक्स्ट्रा पास आहे आपल्याकडे. बाहेरच गेला पाहिजे होता. तर दर्शन झालं, सगळे शॉपिंगला लागलेत आणि त्यांना आम्ही सांगतोय की बघ शॉपिंग नका करू, आपल्याला अजून पुढे जायचं आहे. पण ऐकले तर आपल्याला ऐकतच नाहीत कोणी. अजून शिप्रा आरती करायची, सगळे अजून बाकी आहे. तर हे लोक सगळे शॉपिंगला थांबले. काय बोलायचं आपण, त्यामुळे कधी कधी वाटतं की आपण इथे यावं. पुढचं जे आम्ही आलोय ते आहे जय मां हरसिद्धी मंदिर. त्याच्यानंतर आता इथे जे उज्जैनचं खास आकर्षण आहे, हे सगळं संध्याकाळी ही आरती असते 5:30ची. 6:30 लागतं दररोज. 6:30ची बरोबर हे लागतं. सकाळी 6:30, फक्त संध्याकाळी 6:30. सॉरी चुकून झालं. आता आम्ही आलो, आता बघू आम्हाला बघायला मिळतंय का. विचार तर आहे करायचा, पण अजून खूप काय करायचं बाकी आहे. सो ते पहिले आपण कंप्लीट करूया आणि मग येऊया. सो एक मी तुम्हाला दाखवतो आता काय आम्ही करतोय, तेवढं सगळं दाखवायचा प्रयत्न करतोय. बाकी आपण बघूया पुढे. तर आता हे आहे रामघाट आणि इथे संध्याकाळची जी आरती असते, शिप्रा आरती, बरोबर इथे आपण बघायला येणार आहोत संध्याकाळी. आणि त्याच्यानंतर जो लाईट शो आहे तो आहे त्या कॉरिडॉरमध्ये, म्हणजे महाकालच्या कॉरिडॉरमध्ये जो लाईट शो आहे तो आपण त्याच्यानंतर बघणार आहोत. तर ते आम्ही सगळीकडे लवकर येतोय म्हणून थोडंसं
काही अजून असं हॅपनिंग नाही आहे. हे जे आहे ते सगळं संध्याकाळचं आहे. म्हणजे तुम्ही जे प्लॅन करत असाल तर सगळ्यात पहिले सकाळी कालभैरवाचं दर्शन घ्यायचं लवकर उठून. कालभैरवाचं आपल्याला साधारण 2.5 तास वगैरे तिकडे लागतात. रिक्षा वगैरे सगळ्या तिथे जातात, त्याच्यामुळे काही प्रश्न नाही. आणि दुपारी वगैरे आपण महाकालचं दर्शन घ्यायला यायचं. महाकालचं दर्शन घेताना सर्वांनी म्हणजे आम्ही तर पास काढलेले होते, त्याच्यामुळे पास काढा. 250 रुपयाचा पास येतो. तो काढल्यानंतर आपण शीघ्र दर्शन मिळतं त्याच्यात आणि सोपं होऊन जातं खूप. एक 10 ते 15 मिनिटामध्ये आमचं दर्शन झालेलं सगळं. आणि मग त्याच्यानंतर आपण हे सगळे घाट फिरू शकतो, रामघाट वगैरे. आणि ह्या सगळ्या शिप्रा आरती, रामघाट, हरसिद्धीचं टेम्पल हे सगळं आपण तुम्हाला बघता येतं. छान परिसर आहे. अगदी शांततेसाठी यायचं असेल तर वीकडेजला या. विकेंडला खूप जास्त गर्दी असते इथे, त्याच्यामुळे तेवढं टाळा तुम्ही. बाकी छान आहे, सो फार सो गुड. मजा येते आणि सगळे एन्जॉय करतात, त्याच्यामुळे अजून मजा येते. बघू आता आरती आणि हे सगळं कसं होतं. चला. आणि ज्यांना कोणाला इथे व्हिजिट करायची किंवा काय यायची इच्छा आहे त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. माझ्या प्रत्येक महिन्याला आपण ट्रिप प्लॅन करत असतो, 2-2 महिन्याला मोस्टली. सो त्या ट्रिपमधून पण तुम्ही येऊ शकता. म्हणजे समजा एकटे असाल, तुम्हाला वाटतं मी कसं जाऊ, मला ग्रुपसोबत जायचं आहे, सो तुम्ही येऊ शकता. असे मला कमेंटमध्ये हे करा, मेसेज करा, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन. मजा येईल. आपण करूया लवकर ट्रिप प्लॅन करूया. आता सध्या माझी गिरनारची आहे आणि केदारनाथच्या ट्रिप सुरू आहेत. सो आता उज्जैन आणि काय आपलं ओंकारेश्वर ते सुद्धा आपण आपल्या ट्रिपमध्ये ॲड करतो. आता सगळ्या डिटेल्स आहेत माझ्याकडे, कसं यायचं काय यायचं आपण ते पण लवकरच सुरू करतो. कोणाला यायचं असेल त्यांनी मला DM नक्की करा. आमच्या ट्रिपमधली लहान मुलं दाखवतो तुम्हाला आज. अरे दोनच कुठे, दिदी कुठे का मगाशी हवं होतं तुला? मला आवडलं नाही आवडलं मला नाही आवडलं. उघडा थोडं आवडतं तुला? तू पण बारीक पण असलं पानसट खात नाही मी. पानसट नाही, गोडे नाही, त्यामध्ये पानसट लागते. अरे नाही, मला व्हिडिओ मध्ये मोठा आहे, तू मोठा आहे, आम्हाला माहिती नाही. एक एक सगळं करायला आलो. भरभर घाई होते आम्हाला खूप, कारण सगळ्या आमच्या आम्ही अर्धवट सोडून आलो. पण आता इकडचा शेवटचा लाईव्ह शो घ्यायचा आहे आणि मग कम्प्लीट. मग काळा भैरव वगैरे करायचं आहे अजून, पण ते तर बघूया कसं काय होतं. तुझी कुठे गेली? आज मी आणि दिदीने बाकी वगैरे सगळ्या आरत्या थोड्या करायचा विचार केला, म्हणून 5-5 मिनटं प्रत्येक आरतीला आम्ही धावपळत गेलेलो. आणि आता शेवटचं इथे लाईव्ह शो बघायला आलोय, येते का? आणि
त्याच्यानंतर पुढे जायचं आपल्याला काय भैरव. आता काल वेळ काय भैरवला जाणार आहोत शेवटी, पण ते आता हॉटेलला जाऊन मग नंतर फ्रेश होऊन मग नंतर जाणार. आणि शेवटचं नाही काल वेरो मंदिर म्हणजे रात्री जे दिसतं ना हे आपलं उज्जैन, ते एक नंबर आहे कॉरिडॉर उज्जैनचा. आणि अजून जर रात्री आलं तर इथेच कदाचित काहीच गर्दी नसेल. आता आपण 7:15 7:30च्या दरम्यान बघतोय म्हणून गर्दी दिसते. पण 11:30 किंवा 11 नंतर आपण 10-11 नंतर इथे आलो तर काही गर्दी नसेल आणि फोटो छान काढता येतील आपल्याला.